इन्व्हर्टरला इथं सगळे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. किती इनपुट आहे, मॅक्झिमम किती इनपुट देऊ शकतो, व्होल्टेज किती आहे, काय नाही, करंट कितीचं आहे, हे सगळं ह्याच्यावरती दिलेलं आहे. हां, किती हर्ट्ज आहे, फ्रिक्वेन्सी किती हर्ट्ज आहे, किती किलोवॅटचं आहे, याला पॉवर किती आहे, 200 किलोवॅटचं पॉवर आहे टोटल. हां, कुठला क्लास आहे, याचा सिरियल नंबर. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर ही सिरियलमध्ये तुम्हाला पाठवावं लागतं. हे सिरियलमध्ये त्यांना द्यायचं. ह्याला खाली इन्व्हर्टरच्या खाली इथं स्ट्रिंग राहिलेलं राहतात ह्याला. हां, ह्याला MPPT स्विच म्हणतात. DC स्विच आहे, DC स्विच किंवा MPPT म्हणतात ह्याला. हे आहे स्ट्रिंग. किती स्ट्रिंग आहेत काय नाही सगळं हे इथं राहतात लावलेला. काही प्रॉब्लेम आला, व्होल्टेज प्रत्येक स्ट्रिंगला 1200-1300 असा व्होल्टेज येतो. काही प्रॉब्लेम आला स्ट्रिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ह्याच्यात बघायचं किती व्होल्टेज येऊन आलं. समजा तुमचा व्होल्टेज 700-800 असं काही आला तर टेबलला चेक करावं लागतं. तेव्हा कुठं प्रॉब्लेम आहे, कुठं ओपन झाला का कनेक्शन वगैरे, हां लूज आहे का ते चेक करावं लागणार तुम्हाला. त्याला सगळे स्ट्रिंग म्हणतात. हे आता ही डिस्प्ले आहे, ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दाखवतंय किती व्होल्टेज आहे काय नाही. आता ही आजचं जनरेशन आहे. किती जनरेशन आहे, किलोवॅटावर म्हणजे आजचं जनरेशन 652 किलोवॅट जनरेशन झालं आजचा. टोटल आत्तापर्यंत हे इन्व्हर्टरने किती जनरेशन केलं ते. हां, ग्रीड आता व्होल्टेज किती आहे सध्याला 816 व्होल्टेज आहे, 17 व्होल्टेज असं. हां, आणि प्रत्येक ह्याचं आता ही येणारा व्होल्टेज जे आहे ह्याला इन्व्हर्टरला RYB 3 फेज राहतात, त्याचा व्होल्टेज इकडे दाखवते त्यानं. फ्रिक्वेन्सी वगैरे सगळे पॅरामीटर्स राहतात. आता एका स्ट्रिंगचा व्होल्टेज आता सध्याला 1075 आहे. PV1 PV2 हे असं प्रत्येकाचा MPPTचं किंवा स्ट्रिंगचं व्होल्टेज असं दाखवते त्यानं. किती एम्पियर चाललंय काय नाही, सगळ्या करंट वगैरे राहता याच्यात. हां हां, आता इकडे सगळं समजतंय. हे आहे तुमचं मॉड्यूल. हे मॉड्यूलचं स्पेसिफिकेशन ह्याच्यावरती राहतं बघा तुम्हाला. स्पेसिफिकेशन आहे किती पॉवरचं आहे. ह्याला हे 555 वॅट पॉवरचं आहे. हां, मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज, ह्याला व्होल्टेज तुम्हाला किती देणार, मॅक्झिमम पॉवर व्होल्टेज 42 आहे. मॅक्झिमम ह्याचा करंट किती आहे, एवढंपर्यंत आहे. हां, शॉर्ट सर्किट करंट एवढंपर्यंत सस्टेन करू शकतं त्यानं. हां, मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज तुमचं 1500 पर्यंत वापरू शकता आपण. असं हे झालं. कधी बी तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर हे स्टिकर ह्याचा सिरियल नंबर असं पाठवून द्यायचं तर हे असं आहे म्हणून. आणि हे जे कनेक्शन आहेत आता हे जे आहे ह्याला सगळे आहे ना सिरीज कनेक्शन म्हणतात. सिरीज कनेक्शन राहतात. हे प्लस आणि मायनस प्लस मायनस आपले सिरीज कनेक्शन करत हे करायचं. एंडला तुमचे जिथं संपतात तिकडून 2 टर्मिनल निघतात, प्लस आणि निगेटिव्ह. ते 2 तुमचे इन्व्हर्टर आहे ना, ते मिळून झाले तुमचे एक टेबल मिळून झालं एक स्ट्रिंग असं. ठीक आहे.